बेनोडा प्रभाग क्रमांक 10 मधून कुमारी नेहा मुंडे भाजपच्या रिंगणात। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत 2026 साठी आरक्षणानुसार घोषित झालेल्या प्रभाग क्रमांक 10 भीमटेकडी बेनोडा वडरपुरा पंचशील नगर येथून अनुसूचित जाती राखीव अ गटातून भारतीय जनता पार्टीकडून कुमारी नेहा सुरेंद्र मुंडे उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। कुमारी नेहा मुंडे या उच्च शिक्षित असून निर्भीड पत्रकार व सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते पत्रकार नयन मुंडे यांच्या त्या मोठ्या भावाची मुलगी आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने त्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्यांच्या उमेदवारीकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे। पत्रकार नयन मुंडे हे जिल्हा व राज्य पातळीवर व्यापक जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि सामाजिक कार्यासाठी परिचित आहेत। गेल्या 27 वर्षांपासून त्यांनी सामाजिक, धार्मिक व जनहिताच्या विविध प्रश्नांवर सातत्याने लढा दिला असून वडरपुरा पंचशील नगर परिसरातील मूलभूत सुविधांसाठी केलेल्या आंदोलनांना यश मिळवून दिले आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपाकडून कुमारी नेहा मुंडे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची सूत्रांनी स्पष्ट केले। या पार्श्वभूमीवर कुमारी नेहा सुरेंद्र मुंडे यांच्या उमेदवारीला प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, असा विश्वास राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत। राष्ट्रीय किसान दिनी सर्वार्थाने आदर्श गाव निर्मितीचा संकल्प करूया। कुलगुरू डॉक्टर शरद गडाख। शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी संकल्पना कृतीत येणे गरजेचे, डॉक्टर धनराज उंदीरवाडे यांचे प्रतिपादन। दिवसेंदिवस घटत जाणारी शेती योग्य उपज आणि ग्रामीण युवा पिढीचे शहरांकडे होत असलेले स्थलांतरण चिंतनीय असल्याचे सांगतानाच अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाच्या सहयोगाने अतिशय फायदेशीर व्यावसायिक शेती आता कृतीत आली असल्याचे आशादायी प्रतिपादन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केले। भारताचे माजी पंतप्रधान शेतकऱ्यांचे कैवारी स्वर्गीय चौधरी चरण सिंह यांचा 23 डिसेंबर हा जन्मदिवस संपूर्ण देशभर राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला जातो। याच दिनाचे औचित्य साधत डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठाचा विस्तार शिक्षण संचालनाद्वारे आदर्श ग्राम संकल्पनेने अंतर्गत अकोला जिल्ह्यातील ग्राम चेलका येथील प्रयोगशाळेत प्रगतिशील शेतकरी रामेश्वर पाटील उंडाळ यांचे शेतात संपन्न झाला। या अतिशय महत्त्वाकांक्षी शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद तथा शिवार फेरी प्रसंग अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते। सदर परिसंवाद तथा शिवार फेरी प्रसंगी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉक्टर श्यामसुंदर माने, विस्तार शिक्षक संचालक डॉक्टर धनराज उंदीरवाडे, विस्तार शिक्षक विभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन कोष्टी, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉक्टर किशोर बिडवे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती संध्या करवा आदींची विशेष उपस्थिती होती। जागा वाटपचा गुंता कायम, अपक्ष लढतींनी वाढलं राजकीय तापमान। स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुकांनी आपली राजनीती स्पष्ट केली आहे। पक्षांची उमेदवारी मिळाली तर ठीक, अन्यथा अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्धार अनेक इच्छुकांनी केला आहे। मतदारांची पसंती आणि आर्थिक निकषांवर तिकीट दिले जाणार असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी थेट प्रचारालाही सुरुवात केली आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या राजकारणात अपक्ष उमेदवार सत्ता स्थापनेत निर्णायक ठरणार हे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। विशेष म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असल्याचे भाजपाकडे उमेदवारासाठी सर्वाधिक चढाओढ पाहायला मिळत आहे।